सर्वांना नमस्कार. आज आम्ही आलेलो आहोत नाशिकला. तसं तर रात्रीच आलेलो होतो आम्ही 10:30 ते 11 वाजता आणि सकाळी पण सगळेजण पटापट झोपेतून उठलेले होते, कारण आज आम्हाला जायचं होतं बस त्यासाठी. तर सगळ्यांच्या अंघोळी होईपर्यंत मी पटकन इकडे स्वयंपाक बनवून घेतलेला होता आणि त्यानंतर लगेचच कपडे धुवायला घेतलेले होते, कारण ही सगळी कामे आवरून झाली ना की बरं असतं आणि दिवसभर किती वेळ लागेल काय हे सांगता येणार नाही. त्यामुळे सगळ्यांना भाजीपोळी बनवलेली होती. सगळ्यांचे नाश्ते वगैरे होईपर्यंत इकडे माझी बाकीची कामं पण आवरून झालेली होती. माझी सगळी कामं आवरून होईपर्यंत माधुरी आणि दादा पण आलेले होते. तर माधुरीला बांगड्या आणायच्या होत्या, तर शुभ्रा आणि माधुरी दोघीही जण बांगड्या घेऊन आलेल्या होत्या आणि मग आम्ही तयारी वगैरे करून बसलेलो होतो नवरदेवाची वाट बघत, कारण नवरदेव गेलेला होता आमचा दाढी कटिंग करण्यासाठी. तर बसलो होतो त्याचीच वाट बघत. त्यानंतर मग मावशी पण आलेली होती माझी. तर मावशीचं वयामानानुसार थोडेसे आता चेहऱ्याला रक्त कमी असल्यामुळे तिला थोडीशी पुरळ वगैरे आलेली होती. तर तिला तेच विचारत होते की तू काही खात पीत जा. तर हे तिचं नेहमीचंच आहे, खाणं पिणं हे पहिल्यापासून तिचं कमीच आहे. तर लगेच आम्ही सगळेजण शालीमारला आलेलो होतो आणि मुलीकडचे काही आलेले होते, काहींना येण्यासाठी थोडासा वेळ होता. तर मुलीला पण यायला थोडासा वेळच झालेला होता. आल्यानंतर लगेचच सगळ्यांच्या आमच्या पाया वगैरे पडलेली होती. जेंट्स एका बाजूला, लेडीज एका बाजूला, असा सगळा बस्ता वगैरे नवरीचा झालेला होता. आता बस्ता झाल्याच्या नंतर लगेचच नाश्त्याला आम्ही सगळेजण एका हॉटेलवर आलेलो होतो. आता हा कुठला एरिया आहे हे मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवाल. तर इथे आल्यानंतर आम्ही दहीवडे घेणार नाही असं तर काही होणार नाही. मग छान फरसाण आणि दहीवड्यांचा नाश्ता दिलेला होता सगळ्यांना आणि सगळ्यांनी छान गप्पा गोष्टी करत नाश्ता केलेला होता. मुलीकडचे खूप सारे पाहुणे आलेले होते आणि त्यांच्याकडं ती पद्धतच असते, म्हणजे सगळेजण त्यांचे नातेवाईक वगैरे येतात. तर हे असं सगळ्यांना छान नाश्ता दिलेला होता. आम्ही लेडीज सगळ्याजणी वरती होतो आणि जेंट्स सगळेजण खाली होते. तर सगळ्यांनी छान पाण्याची बॉटल वगैरे, विवान आणि स्वराज दोघंजण हे असे छान बसलेले होते. दोघांना सेम टू सेम कलरच्या टोप्या घेतलेल्या होत्या आणि सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी बस्त्याचा छान एन्जॉय घेतलेला होता. तर हे असं पूर्ण हॉटेल भरलेलं होतं आमच्या पाहुण्यांनी. आणि तसंही ह्याच काही गोष्टी असतात ज्या आठवणीत राहण्यासारख्या असतात. सगळे पाहुणे रावळे सगळे एकत्र येतात आणि सगळ्यांच्या संमतीने सगळ्यांसमोर हा असा छान बस्ता झालेला होता मुलीचा. त्यानंतर मुलीला काही वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणजे परकर वगैरे, अजून तिला चप्पल घ्यायची होती नवरीची. तर मग माधुरी, मी आणि शुभ्राचे पप्पा, दादा, आम्ही सगळेजण हे असे आलेलो होतो, कारण पप्पांनी सगळी जबाबदारी जी आहे ती आमच्यावर दिलेली होती. तर नवरीला इथे जे जे लागत होतं ते सगळं काही घेऊन दिलेलं होतं आणि मग संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर लगेचच आम्ही स्वयंपाकाला लागलेलो होतो, कारण आम्हाला लगेचच दिंडोरीला जाण्यासाठी निघायचं होतं. शुभ्राच्या पप्पांना सुट्टी नव्हती आणि मुलांचेही पेपर चालू होते. त्यामुळे दादाही पटकन मदतीला लागलेला होता. त्याने पटकन आम्हाला कांदा, टोमॅटो सगळ्या वस्तू कापून वगैरे दिलेल्या होत्या. माधुरीने एका बाजूला छान बिर्याणी टाकलेली होती आणि मी इकडे एका बाजूला छान चिकन मसाला बनवत होती. तर असा तिघांनी मिळून पटकन स्वयंपाक बनवून घेतलेला होता. त्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी मारलेल्या होत्या आणि दिवसभर कसा गेला, यापुढचं नियोजन कसं काय, ह्या छान गप्पा गोष्टी आमच्या चाललेल्या होत्या. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.